नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या आठवड्यात असं दाखवलं आहे की वसुआत्या ही नंदिनीला म्हणत असते की नंदिनी, तू दिलेला पुरावा तर काहीच कामाचा निघाला नाही. असं बोलल्यानंतर आता काव्याला खूप राग येतो. काव्याच्या हातात आरतीचं ताट असतं आणि काव्या म्हणते, आत्याबाई तुम्ही काळजीच करू नका, आता माझी ताई एकटी नाही तर मी पण तिच्यासोबत आहे आणि आता आम्ही दोघीही मिळून तुमच्या विरोधात चांगला मोठाच पुरावा शोधू. असं बोलल्यानंतर आत्या हसते आणि काव्या ही देवाच्या आरतीवर हात ठेवून म्हणते, मी आता तुम्हाला सोडणार नाही, तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार. असं बोलल्यानंतर तिच्या हातावर लगेचच पार्थ तसंच जीवा आणि नंदिनी हे चौघही हात ठेवतात आणि म्हणतात, आम्हीही तुला साथ देणार. असं बोलून हे चौघांनी आता ठरवलेलं असतं की वसुआत्याचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणायचा आणि ही चौघं आता एकत्र झालेले असतात. ह्यांना चौघांना एकत्र बघून वसूचा तर तोंडाचा रंगच बदलतो, तसंच रम्याच्याही तोंडाचा रंग बदलतो आणि ह्या चौघांनी शपथ घेता क्षणी मूर्तीवरला फूल पडतं, म्हणजे देवही यांना साथ देत असतो. आणि तेवढ्यातच तिथे मिथुन काका येतात. मिथुन काकांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आत्याबाई पण असतात आणि आत्याबाई ह्या पिऊला धमकवत असतात अशी ती व्हिडिओ असते आणि त्यामध्ये पिऊ बोलत असते की वसुआत्यानेच नंदिनीला लग्नामधनं किडनॅप केलं. असं बोलल्यानंतर काव्याला खूप राग येतो. काव्या म्हणते, घ्या आत्याबाई पुरावा. आणि असं बोलून काव्या डायरेक्ट त्यांचा गळा पकडून म्हणते, आता मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, तुमच्यामुळे आमच्या चौघांचं आयुष्य बर्बाद झालं आहे आणि तुम्ही आमच्या चौघांच्याही आयुष्याची वाताहत केली आहे. असं बोलून ती डायरेक्ट वसुआत्याचा गळाच दाबते. तेव्हा तिथे रम्या सोडवायचा ट्राय करते, पण ती काही हात सोडायला तयार नसते, कारण की आता वसूचा खरा चेहरा घरच्यांच्या सगळ्यात समोर आलेला असतो. आता पुढे काय होईल, वसूला काय शिक्षा मिळेल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.